हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज, तुम्ही विचार करशाल का तुमचा भाऊ नेमका एवढ्या लाईटीमध्ये कुठं उभा आहे, नाही का? तर गाईज, तुमच्यासाठी एक मस्त ब्लॉग घेऊन आलेलो. म्हणजे आजची जी व्हिडिओ आहे आपली, त्याचं कारण एकच आहे. म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण एकच आहे का उद्या आहे चंपाषष्ठी. म्हणजे उद्या 26 तारीख आहे, तर उद्या चंपाषष्ठी आहे. आणि गाईज, आत्ता जो मी तुम्हाला नजारा दाखवणार आहे, हा नजारा फक्त तुम्हाला ॲक्च्युली मोबाईलमध्ये दिसणार आहे. जर तुम्हाला हा नजारा जर लाईव्ह मध्ये जर बघायचा असला गाईस, तर उद्या सकाळी त्यानंतर संध्याकाळी देवळाली कॅम्पमध्ये टेम्पल हिल म्हणून म्हणजे खंडोबा टेकडी येथे येणे. सकाळी अभिषेक वगैरे होईल, त्यानंतर आरती वगैरे होईल इथं. त्यानंतर दुपारी 12 वाजता महाप्रसाद असतो. त्यानंतर संध्याकाळी 5:30च्या दरम्यान 12 गाड्या ओढल्या जाते इथं. तर गाईज, आता तुम्हाला मी सगळ्या इथला जो नजारा आहे तो दाखवतो, जेणेकरून तुम्ही पण एक्साइटेड असाल का उद्या आपल्याला जायचं आहे देवळाली कॅम्पला टेम्पल हिलसाठी, नाही का? तर चला गाईस, दाखवायला चालू करतो तुम्हाला. आता जो नजारा आहे स्टार्ट टू एंड पूर्ण, म्हणजे मंदिराच्या चारही साईडला जो नजारा केलेला आहे, त्यानंतर जी मूर्ती आहे खंडोबा महाराजांची, जी मूर्ती आहे ती पण अशी दिसती गाईज. तर गाईज, बघू शकते तुम्ही, म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्री करता ना, एंट्री केल्या केल्या तुम्हाला इथं दैवत बघायला भेटतील. ओके, त्यानंतर गाईज हे बघा, हा नजारा, हे बघा, हा जो नजारा आहे गाईज, खतरनाक विषय गाईज. एंट्री केल्या केल्या तुम्हाला इकडं नंदी महाराज बघायला भेटतील. त्यानंतर गाईज आपली शिवलिंग बघायला भेटल. आणि डेकोरेशन गाईज बघू शकते तुम्ही, एकदम म्हणजे खतरनाक विषय गाईज. गाईज, फक्त तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण मेन मंदिरात जायला स्टार्ट करतो खंडोबा महाराजांच्या, इथं पण एक तुम्हाला नंदी लागेल. त्यानंतर इथं आपले कासव महाराज लागतील. आणि गाईज, हे डेकोरेशन तुम्ही बघू शकता, काय खतरनाक आहे. जो कळस वगैरे, हे बघा गाईज, एकदम म्हणजे एकदम वाईब आहे, नाही का गाईज? म्हणजे हा जो नजारा आहे ना गाईज, हा तुम्हाला कुठं बघायला नाही भेटणार. हा नजारा बघण्यासाठी तुम्हाला देवळाली कॅम्पमध्ये यावं लागणार आहे. उद्या आहे 26 तारीख. आणि गाईज, 26 तारखेला नक्कीच या. तर गाईज, आता आपण करू मध्ये एंट्री. आणि हे बघा गाईज, डेकोरेशन बघा, काय खतरनाक डेकोरेशन आहे. हे बघा, खतरनाक आहे का नाही गाईज? हे बघा. त्यानंतर जी मूर्ती आहे गाईज, वाईब एकदम खतरनाक आहे गाईज, एकदम खतरनाक विषय. जे डेकोरेशन वगैरे आहे बघा. आणि ही आहे आपल्या खंडोबा महाराजांची मूर्ती, हे बघा, बघू शकताय गाईज, नाही का? आणि आवाज पण आहे ना गाईज, ऍक्च्युली असा घुमतोय ना इथं, प्रमाणाच्या बाहेर. त्यानंतर हे बघा, इथं शिवलिंग वगैरे पण आहे, खाली पण शिवलिंग वगैरे. गाईज, नक्कीच या उद्या आहे चंपाषष्ठी. मी इथला कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एक आमंत्रण देतोय का उद्या या, दर्शन वगैरे घ्या. तुमचा भाऊ पण इथं राहीलच, कारण जेव्हा तुम्ही दर्शन वगैरे घ्यायला एंट्री करशाल मध्ये, तर तुमचा भाऊ इथंच असतो. कारण गाभाऱ्यात जाण्याचा रस्ता फक्त एक सकाळी 10 वाजेपर्यंत चालू असतो. आणि त्यानंतर जर तुम्हाला गाभाऱ्यात जर जायचं असेल तर रात्री 10 नंतर गाभाऱ्यात जाता येईल. त्या जो मधला जो टाइम आहे 10 ते रात्री, म्हणजे सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत, हा जो गाभारा आहे याला गाभारा म्हणतात. ॲक्च्युली मूर्तीजवळ जाण्यासाठी याला गाभारा म्हणतात. या गाभाऱ्यात जाण्यासाठी रस्ता बंद होतो. आणि ह्या इथे एक टेबल लागतोय बघा, हा टेबल, हे देवांचे पाऊल असते आपले. तर तुम्हाला फक्त इथं दर्शन घेता येईल. जर तुम्हाला काही ॲक्च्युली व्यवस्थित जर दर्शन वगैरे जर घ्यायचं असेल तर तुम्हाला सकाळी 10च्या आत यावं लागेल आणि संध्याकाळी 10 नंतर यावं लागेल. तेव्हाच तुम्हाला असं दर्शन भेटेल, नाही का? जर मूर्तीजवळ जर डायरेक्टली असं दर्शन घ्यायचं असेल तुम्हाला मूर्तीजवळचं डायरेक्ट, तर गाईज ते दर्शन तुम्हाला फक्त डायरेक्ट म्हणजे सकाळी 10च्या आत आणि संध्याकाळी 10 नंतर आले तरच तुम्हाला दर्शन करायला भेटेल. तर गाईज, चला आता आपण तुम्हाला बाहेरचं पण जे वातावरण आहे ते वातावरण पूर्ण दाखवणार आहे. आणि उद्या जो महाप्रसाद वगैरे जो असतो ना गाईज, त्याची पण तयारी वगैरे. हे बघा, जर तुम्हाला दर्शन वगैरे जर घ्यायचं जर असलं सकाळी तर गाभाऱ्यातलं दर्शन होईल. पण त्यानंतरचं जे दर्शन असतं ना, सकाळी 10 नंतर तर रात्री 10 नंतर,
ते असं हे बघा, हे बॅरिगेटमधून असतं. मंदिराच्या राईट साईडला गाईज जेंट्स असते आणि लेफ्ट साईडला लेडीज असते हे बघा. आणि हे इकडून पूर्ण अशी लाईन वगैरे असते हे बघा. आणि आता त्या साईडला तिकडं ॲक्च्युली हे बघा, हे तुम्ही बघू शकता इथं माणसं वगैरे. रात्रीचे 12 वाजलेले आता. गाईज हे तयारी करते आहे उद्याची नाही का, म्हणजे कारण उद्या महाप्रसाद असणार आहे त्याची तयारी चालू आहे त्यांची. तर तुम्ही जर मध्ये जर आले म्हणजे सकाळी 10 नंतर जर आले तर तुम्हाला असं लाईनीत राहावं लागेल. आणि खूप ऊन वगैरे पण असतं, तर तुम्ही पण थोडं सहकार्य करा. कारण काय होतं दरवर्षी ना ॲक्च्युली गाईज लोक लाईनीत वगैरे राहत आहे आणि पुढं खूप गर्दी असते, तर आपल्याला एक एक करून सोडावं लागतं. आणि जे मागचे जे माणसं राहते म्हणजे या साईडने जे बाहेर वगैरे जे असते लोक, लेडीज वगैरे, त्यानंतर जेंट्स वगैरे, यांना वाटतं का आम्ही सोडतच नाही त्यांना, बट असं काहीच नसतं. आम्ही दरवर्षी व्यवस्थितच सोडतो एक करून. बट गर्दी जास्त असल्यामुळं हळूहळू पहिले जेंट्स सोडावं लागते थोडे, मग थोडे लेडीज सोडावं लागते नाही का. गाईज उद्या नक्कीच या दर्शनासाठी. हे बघा हा जो कळस आहे दिसला गाईज, एकदम खतरनाक विषय नाही का गाईज. म्हणजे हे बघा तुम्हाला गाईज ॲक्च्युली मी आहे ना 4ही साईडने दाखवणार आहे हे मंदिर. हे बघा, आणि हा जो नजारा आहे ना गाईज, हे बघा एकदम खतरनाक वाईब आहे गाईज डायरेक्ट. हे बघा गाईज अजून तर वातावरण तर तुम्हाला बघायचं येईल, लाइटिंग वगैरे. सो गाईज तुम्हाला सर्व काही दाखवून झालेलं आहे आणि आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तुमच्या भावाचा. रात्री 12 वाजता येऊन इथं आपण ब्लॉग जो आहे तो आपण आज शूट केलेला आहे. तर गाईज उद्या सकाळी नक्कीच या. उद्या आहे 26 तारीख आणि आहे चंपाषष्ठी दर्शनासाठी, आणि खूप मोठी यात्रा असणार आहे आणि खूप काही नवीन तुम्हाला बघायला पण भेटणार आहे. तर चला गाईज भेटू मग आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. चला, जय महाकाल, जय मल्हार.